मित्रांनो, सध्या संपूर्ण राज्यभरामध्ये SIR म्हणजे स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन ही जी काही राबवण्यात प्रक्रिया येत आहे केंद्र सरकारच्या माध्यमातून. या प्रक्रियेअंतर्गत जे कोणी डुप्लिकेट वोटर्स असतील ह्या वोटर्सची नावं वगळण्यात येणार आहे आणि यादी शुद्धीकरण करण्याचं काम जे आहे ते करण्यात येणार आहे. याच अंतर्गत तुम्हाला आता जे काही इम्युनायझेशन फॉर्म आहे तो तुम्हाला फॉर्म भरून द्यायचा आहे. जे कोणी मतदार आहेत, सर्व भारतातील आपल्या मतदार असेल किंवा मग महाराष्ट्रातील मतदार असेल, सध्या महाराष्ट्रातील जे कोणी मतदार आहेत यांना जे काही फॉर्म आहे तो इम्युनायझेशन भरून द्यायचा आहे. फॉर्म भरत असताना तुमच्याकडे शेवटचं SIR जे 2002 या वर्षी झाला होता आणि याच SIRसाठी 2002चा जी काही SIRची जी काही यादी आहे या यादीचा आधार घेण्यात येणार आहे. या यादीमध्ये तुम्हाला तुमचं जे काही वडील असतील किंवा आई असेल, आजी असेल, आजोबा असेल, ब्लड रिलेटिव्ह यांचे तुम्हाला तुझ्यामध्ये यादीमध्ये नाव शोधायचे आहे आणि हे इम्युनायझेशन फॉर्म भरताना तुम्हाला याची मदत होणार आहे. जे कोणी हा फॉर्म भरणार नाही त्यांची जी काही नावं आहेत ती त्या काळामध्ये मतदान यादीमधून जे आहे ते त्या ठिकाणी वगळण्यात येणार आहे. अशा पद्धतीची मित्रांनो महत्त्वाची अशी माहिती आहे. तर आता या व्हिडिओमध्ये मित्रांनो आपण महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला हे जे काही फॉर्म आहे तो 2 पद्धतीने तुम्ही तुमचा जे काही फॉर्म आहे तो भरू शकता. एक म्हणजे तुम्हाला जर फॉर्म ऑनलाईन भरायचा असेल तर स्वतः तुम्ही ऑनलाईन फॉर्म भरू शकता आणि दुसरं म्हणजे तुम्हाला जे काही ऑफलाईन BLO आहेत यांच्याकडे हे काम देण्यात आलेलं आहे ब्लॉक लेवलचं. तर यांच्याकडे जाऊन सुद्धा तुम्ही तुमचा फॉर्म भरू शकता. तर आजच्या या व्हिडिओमध्ये मित्रांनो आपण घर बसल्या कुठेही न जाता हा फॉर्म घर बसल्या कशा पद्धतीने भरायचा आहे या पद्धतीची संपूर्ण अशी माहिती जाणून घेणार आहोत. मित्रांनो, ही महत्त्वाची अशी माहिती आहे. तर आता आपण डायरेक्ट पाहूया की कशा पद्धतीने घर बसल्या ऑनलाईन फॉर्म भरायचा आहे. सुरू करण्यापूर्वी मित्रांनो तुम्हाला एक छोटीशी विनंती आहे, तुम्ही चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, माहिती महत्त्वपूर्ण आणि उपयुक्त वाटल्यास आपल्या मित्रांना शेअर करा. नमस्कार, मी धीरज अंकुशकर आणि तुम्ही पाहता समर्थ ऑनलाईन यूट्यूब चॅनल. यासाठी मित्रांनो तुम्हाला सर्वप्रथम इलेक्शन कमिशनच्या वेबसाईटवरती यायचं आहे. इथे आल्यानंतर तुम्हाला पहिल्याच नंबरचं या ठिकाणी ऑप्शन पाहू शकता, फिल इम्युनायझेशन फॉर्म, आणि त्याच्या खाली आहे सर्च युअर नेम इन लास्ट SIR. तर लास्ट SIR हे 2002 वर्षी झालं होतं आणि याच ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आणि आपल्या रिलेटिव्हचं नाव शोधायचं आहे. कारण की आपल्याला फॉर्म भरताना हे फार या ठिकाणी महत्त्वाचं आहे, ते लागणार आहे. यामुळे तुम्ही 2 पद्धतीने हे नाव सर्च करू शकता, जे काही डिटेल्स टाकून इलेक्टॉरची आणि किंवा लास्ट जे ई-रोल आहे, सर्च इन लास्ट ई-रोल म्हणजे ई-रोलमध्ये सुद्धा सर्च करू शकता किंवा जे काही डिटेल्स आहे ते डिटेल्स टाकून सुद्धा शोधू शकता. तर आता आपल्याला इथे आपण या ठिकाणी दुसऱ्या ऑप्शनच्या माध्यमातून शोधणं आपल्याला सोपं वाटते, म्हणून आपण इथे दुसऱ्या ऑप्शनमधून डायरेक्ट म्हणजे लिस्ट काढूनच डायरेक्ट पाहणार आहोत. पहिल्या ऑप्शनच्या माध्यमातून बरेच वेळेस जे आहे ते सर्च होत नाही. तर आता दुसऱ्या ऑप्शनवरती जर क्लिक केलं ई-रोलच्या, तर इथे तुमचं स्टेट सिलेक्ट करून घ्यायचं. आपलं महाराष्ट्र आहे. महाराष्ट्र सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला जिल्हा निवडायचा आहे. जिल्हा निवडल्यानंतर 2002च्या साली तुमचा मतदारसंघ कोणता होता विधानसभेचा हे तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. कारण की 2008 नंतर जे काही मतदारसंघ पुनर्रचनेनुसार बरेच मतदारसंघाची नावं बदललेली आहे आणि त्याची रचनासुद्धा बदलण्यात आलेली आहे. त्यामुळे तुम्हाला 2002 साली कोणतं होतं तुमचं ते माहिती असणं तुमचं गरजेचं आहे. तर आता जे काही तुमचा मतदारसंघ असेल ते तुम्ही यासाठी BLOची मदतसुद्धा तुम्ही घेऊ शकता किंवा तुम्ही तुमच्या घरातील मतदान कार्ड असेल जुने आईवडिलांची ते सुद्धा पाहू शकता, त्याच्यावरती तुम्हाला मिळून जाईल. त्यानंतर तुमचा मतदारसंघ निवडल्यानंतर तुमच्या गावाचं नाव शोधायचं आहे तुम्हाला. जर तुम्ही शहरी भागामध्ये राहत असाल तर शहरी भागाच्या 5-6 याद्या असतात, तर त्यामधून तुम्हाला तुमची यादी कोणती ते पाहायची. तुम्ही 2002च्या आधी किंवा 2002मध्ये कोणत्या भागामध्ये राहत होते किंवा कोणत्या गावामध्ये राहत होते त्यानुसार तुम्हाला ते पाहावं लागणार आहे. अशा पद्धतीची यादी असते आणि याच्यामधला तुम्हाला महत्त्वाचा म्हणजे सिरियल नंबर आहे. तो नंबर तुम्हाला फॉर्म भरताना टाकावा लागतो. अशा पद्धतीची PDF आहे आणि त्यानंतर तुमचा जे काही फॉर्म आहे तो प्रोसेस होतो. तर आता अशा पद्धतीने नाव कशा पद्धतीने सर्च करायचं आहे ते आता तुम्हाला समजलं असेल. 2 पद्धतीने तुम्ही तुमचं रिलेटिव्हचं नाव सर्च करू शकता आणि याच्यामध्ये महत्त्वाचं म्हणजे ब्लड रिलेटिव्ह असणारेच रिलेटिव्ह पाहिजे आपल्याला, म्हणजे जसे की आई, वडील, आजी, आजोबा, ही गोष्ट लक्षात ठेवा. महिलांच्या केसमध्ये त्यांना त्यांच्या माहेरच्या यादीमध्ये पाहायचं आहे आई, वडील, आजी, आजोबाची नावं. तर अशा पद्धतीने आता झालं आपलं नाव शोधणं. त्यानंतर आता या ठिकाणी यायचं आहे आणि इथे आल्यानंतर आपल्याला फिल इन्युमरेशन फॉर्म या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. इथे आपला स्टेट निवडायचं आहे. त्यानंतर ज्यांचा फॉर्म भरायचा आहे त्यांचा मतदान क्रमांक या ठिकाणी टाकायचा आहे, EPIC नंबर ज्याला आपण म्हणतो, आणि सर्चवरती क्लिक करायचं आहे. सर्च केल्यानंतर जे काही फिल इन्फॉर्मेशन आहे यामध्ये जे काही मतदाराचं नाव असेल, त्यांचा मतदान क्रमांक असेल, त्यानंतर त्यांचा सिरियल नंबर असेल, कोणत्या यादीमध्ये आहे आणि कोणत्या विधानसभा अंतर्गत आहे ते सर्व डिटेल्स दाखवण्यात येईल. खाली महत्त्वाची नोट्स दाखवेल. आता या ठिकाणी जर तुमचं नाव मतदान यादीमध्ये जसं नाव आहे आधारवर आणि मतदान यादीवर जर तुमचं नाव सेम असेल एकदम अल्फाबेट सर्व, तरच तुम्ही हा फॉर्म भरू शकता. जर दोन्ही नावामध्ये मतदानच्या आणि आधारच्या जर काही फरक असेल तर तुम्हाला BLOकडे हा ऑफलाईन पद्धतीने फॉर्म सबमिट करायचा आहे. ऑनलाईन फॉर्म सबमिट होणार नाही. अशा पद्धतीची नोटीस लावण्यात आलेली आहे. BLOचा नंबरसुद्धा
सुद्धा इथे तुम्हाला अवेलेबल करून देण्यात आलेला आहे। त्यानंतर तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि OTP व्हेरिफिकेशन करून घ्यायचं आहे। त्यानंतर महत्त्वाचं म्हणजे कॅटेगरी सिलेक्ट करायची आहे। पहिली कॅटेगरी कुणासाठी आहे? पहिला ऑप्शन ज्यांचं नाव 2002च्या यादीमध्ये आहे ते, म्हणजे स्वतःसोबत मॅप झालेलं आहे ते। त्यानंतर दुसरा ऑप्शन ज्यांच्यासाठी आहे, ज्यांच्या आई वडील किंवा आजी आजोबा यांची नावं 2002च्या SIRमध्ये आहे अशांसाठी 2 नंबरचा ऑप्शन आहे। 3 नंबरचा ऑप्शन आहे ज्यांचं नाव म्हणजे ज्यांच्या वडिलाचं किंवा आईचं किंवा आजी आजोबाचं नाव 2025-26 या लिस्टमध्ये आहे किंवा SIRमध्ये आहे, म्हणजे जेव्हा भविष्यात ही SIR होईल तेव्हा तुम्हाला या ऑप्शनचं काम पडणार आहे 3 नंबरच्या। आणि शेवटचं आहे ज्यांच्या आईवडिलाचं नाव 2002च्या यादीमध्ये नाही, स्वतःचं नाव पण नाही आणि आईवडिलांचं पण नाही, अशांसाठी 4 नंबरचा ऑप्शन आहे। तर जास्त मॅक्झिमम केसेसमध्ये 2 नंबरच्या ऑप्शनचा वापर होणार आहे, कारण की प्रत्येकाच्या आईवडिलाचं किंवा आजी आजोबाचं नाव तुम्हाला 2002च्या यादीमध्ये मिळणार आहे। आता इथे आल्यानंतर खाली यायचं आहे आणि त्याचा तुम्हाला रेफरन्स टाकायचा आहे 2002च्या यादीचा। हे टाकत असताना तुम्हाला सुरुवातीला जे मी सांगितलं कशा पद्धतीने नाव शोधायचं आहे त्याचं काम तुम्हाला इथे पडणार आहे। इथे तुम्हाला स्टेट निवडायचं आहे, तुमची विधानसभा निवडायची आहे 2002 साली कोणती होती, आणि त्यानंतर तुमचं जे आपण रिलेटिव्हची माहिती देत आहोत म्हणजे ब्लड रिलेटिव्ह त्यांची तुम्हाला मतदान यादीतील डिटेल्स द्यायची आहे। त्यानंतर तुमचं गाव किंवा कोणत्या यादीमध्ये तुमचं नाव आहे ते यादी क्रमांक तुम्हाला इथून सिलेक्ट करून घ्यायचा आहे आणि त्या यादीमध्ये किती नंबरला नाव आहे तुमच्या वडिलाचं, आईचं किंवा आजी आजोबाचं ज्यांचं नाव तुम्ही शोधलं असेल ब्लड रिलेटिव्ह ते तुम्हाला, हे बघा अशा पद्धतीची PDF असते। याच्यामध्ये तुम्हाला फर्स्ट नंबरला अनुक्रमांक आहे, हा अनुक्रमांक तुम्हाला टाकणं गरजेचं आहे। या अनुक्रमांक, यादी क्रमांक आणि विधानसभा हे 3 गोष्टी फार महत्त्वाच्या आहे हे फॉर्म भरत असताना। तर हे अशा पद्धतीची यादी तुम्हाला डाउनलोड करून घ्यावं लागेल आधी, आणि त्याच्यामध्ये नाव तुम्हाला तुमच्या रिलेटिव्हचं शोधून घ्यायचं आहे। नाव शोधल्यानंतर मग तुम्हाला इथे तुमचा सिरियल नंबर टाकायचा आहे आणि नातेवाईक कोण आहे तुमचं, ते फादर आहे, मदर आहे, ग्रँडमदर आहे की ग्रँडफादर आहे ते तुम्हाला रिलेटिव्हचं नेमसुद्धा तुम्हाला मेन्शन करायचं आहे, रिलेशनशिप मेन्शन करायची आणि सर्चवरती क्लिक करायचं आहे। सर्च केल्यानंतर बरोबर एकदा नाव चेक करून घ्यायचं आहे की आपण ज्या यादीमध्ये नाव पाहिलं त्यांचंच नाव इथे आलेलं आहे का, आणि त्यानंतर चेकबॉक्सवरती क्लिक करून कंटिन्यूवरती क्लिक करायचं आहे। कंटिन्यू केल्यानंतर तुमचा मोबाईल नंबर आलेला असेल या ठिकाणी, त्यानंतर जन्मतारीख टाकायची, आधार नंबर टाकायचा आहे, परंतु मॅन्डेटरी नाही आहे आधार नंबर। मॅन्डेटरी जेवढी माहिती आहे तेवढी भरली तरी चालेल, जसं की फादर्स नेम असेल, लीगल गार्डियन नेम, मदर्स नेम मॅन्डेटरी आहे, त्यांचा मतदान क्रमांक म्हणजे इपिक नंबर मॅन्डेटरी नाही आहे। स्पाऊस नेम म्हणजे जर विवाहित असेल व्यक्ती तर त्याच्या स्पाऊसचं नाव टाकायचं आहे, पती किंवा पत्नीचं, आणि कुठून तुम्ही फॉर्म सबमिट करता त्या गावाचं नाव आणि एक फोटो अपलोड करायचा आहे। फोटोसुद्धा मॅन्डेटरी नाही आहे, परंतु तुम्ही फोटो अपलोड करा। आणि त्यानंतर प्लेस ऑफ बर्थ एवढी जे काही महत्त्वाची माहिती आहे टाकायची आणि प्रिव्ह्यूवरती क्लिक करायचं आहे। प्रिव्ह्यू केल्यानंतर संपूर्ण प्रीफिल इन्फॉर्मेशन, कॅटेगरी कोणती सिलेक्ट केलेली आहे ते, त्यानंतर तुम्ही 2002मध्ये कोणाचा रेफरन्स देत आहात, कुणासोबत मॅप झालेले आहेत ते तुम्हाला डिटेल्स एकदा चेक करून घ्यायचे बरोबर, कारण की याच डिटेल्स सर्वात महत्त्वाची हीच डिटेल्स आहे। त्यानंतर पर्सनल डिटेल्समध्ये तुम्ही डेट ऑफ बर्थ वगैरे, मोबाईल नंबर, आधार नंबर, फादर्स नेम, मदर्स नेम, त्यांचा इपिक नंबर, प्लेस ऑफ जे कुठून फॉर्म भरत आहेत ते ठिकाण, एवढी तुम्हाला माहिती इथे चेक करून घ्यायची आहे। आणि त्यानंतर तुमचा स्पाऊस नेम असेल आणि जे काही फॉर्म सबमिशनचं प्लेस असेल एवढी माहिती टाकल्यानंतर तुम्हाला फोटोसुद्धा आपण अपलोड केलेला आहे। त्यानंतर सर्व बरोबर असेल तर सबमिटवरती क्लिक करायचं आहे। सबमिट केल्यानंतर आता साईनची प्रोसेस करायची आहे आपल्याला। इथे जो काही आधार नंबर आहे, ज्यांचा तुम्ही फॉर्म भरता त्यांचा आधार नंबर टाकायचा आहे। आधारला जो नंबर लिंक असेल त्यावरती एक OTP येईल, तो आलेला OTP टाकून तुम्हाला जे काही फॉर्म आहे तो सबमिट करता येणार आहे। अशा पद्धतीचा फॉर्म सबमिट झाल्यानंतर तुम्हाला एक रिसिप्ट मिळेल, हे रिसिप्ट डाउनलोड करून घ्यायचे आहे आणि हे सेव्ह करून ठेवायची आहे फ्युचर रेफरन्ससाठी, आणि याची एक कॉपी तुम्ही तुमच्या BLOकडे सुद्धा देऊ शकता, जेणेकरून तुमचा फॉर्म जे आहे ते बरोबर आहे की नाही तुम्हाला ते पाहता येईल। काही एडिट वगैरे करेक्शन करायचे असेल तर BLOच्या लेवलवरती ते होणार आहे। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।